Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Runmai Joshi here. In today's spoken English session, let us learn about correlative conjunctions. नमस्कार, मी मृण्मयी जोशी बोलते आहे आणि आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सेशनमध्ये आपण परस्पर संबंधित शब्दयोगी अव्यय बघणार आहोत. तर वी हॅव स्टडीड कंजंक्शन्स while we were studying parts of speech, but today we will see the use of correlative conjunction, either or, both and. तर कोरिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे परस्पर संबंधित शब्दयोगी अव्यय. Or, and, these are all conjunctions. So now we will see how to use either or in a sentence. Let's see first use of either or in a sentence. Now it is always either A or B. हे किंवा 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 अथवा म्हणता येईल, हे अथवा ते. त्याचा उपयोग कसा करतात वाक्यात? लेट अस सी एन एक्झाम्पल. आयदर यू और माया हॅज टू आस्क माय परमिशन फॉर गोईंग आउट. म्हणजे तू अथवा मायाने बाहेर जाण्यासाठी माझी परवानगी घेतली पाहिजे. सो द यूज इज आयदर यू और माया. तू अथवा मायानी असा त्याचा वापर केला जातो. आयदरचं स्पेलिंग आहे EITHER. दुसरं उदाहरण, आयदर जय और राम आर गोइंग टू द मीटिंग टुडे. या दोन्हीपैकी एक. तर आयदर मध्ये नाऊन येतं, और आणि परत दुसरं नाऊन येतं. तसंच आयदर और जसं आपण वाक्यात वापरतो तसं बोथ अँड ही जोडीही वापरली जाते. वी ऑल्सो यूज कोरिलेटिव्ह कंजंक्शन बोथ अँड इन अ सेंटेन्स लाईक दिस. इट इज बोथ A and B. So the verb will always take the plural form over here. कारण त्याचा अर्थ दोन्ही अ आणि ब असा होतो. सो लेट अस सी एन एक्झाम्पल. बोथ सीता अँड गीता आर कमिंग फॉर द पार्टी टुमॉरो. म्हणजे सीता आणि गीता दोघी उद्या पार्टीला येणार आहेत. आर, ARE, आर हे दर्शवतं की हे प्लुरल आहे. म्हणजे जे दोन नाउन्स आहेत ते दोन म्हणजे एकापेक्षा जास्त असल्यामुळे आर प्लुरल दर्शवलं गेलेलं आहे इथे. तसंच ही कॅन स्पीक बोथ इंग्लिश अँड स्पॅनिश. त्याला दोन्ही बोलता येतं, इंग्लिश आणि स्पॅनिशसुद्धा. अजून एक उदाहरण देता येईल. बोथ विक्रम अँड करण हॅव पास्ड द एक्झाम. इथंही आपण हॅव हे प्लुरल वापरलेलं आहे. कारण विक्रम आणि करण अशा दोघांचा इथं उल्लेख आलेला आहे. सो इन डे टू डे sentences also we use either A or B. We similarly use both A and B. So today we have seen the use of the pair either or and both and. So both these are correlative conjunctions. म्हणजे हे दोन्ही परस्पर संबंधित शब्दयोगी अव्यय आपण पाहिलेले आहेत आणि त्याचा वाक्यात उपयोग करून पाहिलेला आहे. सो दॅट इज ऑल फॉर टुडेज कोरिलेटिव्ह कंजंक्शन सेशन. थँक्यू.